Then third mechanism is uricotelism. जे ॲनिमल्स नायट्रोजनस वेस्ट मेनली युरिक ॲसिडच्या फॉर्म मध्ये बाहेर टाकतात त्यांना युरिकोटेलिक ॲनिमल्स म्हणायचं आणि प्रोसेसला युरिकोटेलिझम. So animals which excrete nitrogenous waste mainly in the form of uric acid, they are called as uricotelic animals and process is uricotelism. Uric acid जे आहे हे एक्सेस अमिनो ऍसिड पासून मेटाबॉलिझम पासून डिअमिनेशनच्या प्रोसेस मध्ये पण बनणार. त्याचबरोबर प्युरिन्स, या प्युरिनचं कन्व्हर्जन होणार झॅन्थिन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ झॅन्थिन ऑक्सिडेज आणि त्याच्यापासून बनणार युरिक ऍसिड. प्युरिन मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा युरिक ऍसिड बनतं. आणि असा जो युरिक ऍसिड बनवण्यासाठी जो पाथवे आहे त्याला आपण आयनोसिनिक पाथवे म्हणतो. आयनोसिनिक पाथवे मध्ये युरिक ऍसिड तयार होत असतं. Uric acid is insoluble in water. आता वॉटर मध्ये इनसोल्युबल असल्यामुळं 1 ग्रॅम ऑफ uric acid requires only 10 ml water for its elimination. फार कमी पाणी लागतं युरिक ऍसिड बाहेर टाकण्यासाठी. युरिक ऍसिड बाहेर टाकण्याची म्हणजे युरिकोटेलिझमची प्रोसेस जी आहे त्यामध्ये वॉटर कॉन्झर्वेशन मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे युरिक ऍसिड बाहेर टाकण्याची प्रोसेस हायली एक्सपेन्सिव्ह. मच अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर युरिकोटेलिझम. एनर्जीचा खर्च सर्वात जास्त कुठं होतो? युरिकोटेलिझम मध्ये. सर्वात कमी कुठं होतो? अमोनोटेलिझम मध्ये. वॉटर कॉन्झर्वेशन कोणत्या मेकॅनिझम मध्ये आहे? युरिकोटेलिझम मध्ये. It is insoluble in water, so water, very small amount of water or no water is required for its elimination. यामध्ये एनर्जी एक्सपेंडिचर जास्त आहे. एनर्जी एक्सपेंडिचर जास्त आहे. वॉटर कॉन्झर्वेशन साठी ही मेकॅनिझम आहे. इट इज लिस्ट टॉक्सिक. पहा, अमोनिया हायली टॉक्सिक होता, पटकन बाहेर टाकला. युरिया लेस टॉक्सिक होता, बॉडीमध्ये काही काळ स्टोअर केला. युरिक ऍसिड लिस्ट टॉक्सिक आहे, सो इट कॅन बी retain for longer duration in body of animals. And 1 gram of uric acid requires only 10 ml of water for its elimination. Example कोणते? Insects, some land crustacean, land snails, terrestrial reptiles and birds are uricotelic.
जे कॉमन डायजेस्टिव्ह एक्सक्रिटरी सिस्टीम साठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साठी एक कॉमन ओपनिंग यांच्यामध्ये असतं क्लोका. त्याच्या मदतीनं हे इलिमिनेट केले जातात. युरिओटेलिझम आर नीडेड फॉर वॉटर कॉन्झर्वेशन. परत एकदा, ज्या ॲनिमल्स मध्ये युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये नायट्रोजिनस वेस्ट मेनली इलिमिनेट केले जातात ते युरिकोटेलिक ॲनिमल्स आणि प्रोसेस युरिकोटेलिझम. Uric acid is a least toxic, so it can retain for body of animal for longer period. Animals which need conservation of water produce uric acid in liver. ज्यांना वॉटर कॉन्झर्व करायचं आहे त्यांच्यामध्ये ही मेकॅनिझम आहे. Uric acid is synthesized generally in liver from ammonia or purines of nucleic acid like adenine guanine by inosinic pathway discovered by Buckman. बकमन सायंटिस्टनं पाथवे डिस्कवर केला. ॲडेनिन ग्वानिनचं झॅन्थिन ऑक्सिडेजच्या प्रेझेन्समध्ये युरिक ऍसिड बनतं. Uric acid is nearly insoluble, so it requires very less quantity of water. 1 gram of uric acid requires only 10 ml of water for its elimination. So much amount of water is conserved. It is excreted in the form of paste. आता आपण झाडाखालून निघालो, पक्षी वरती बसलेले आहेत, आपल्या अंगावर त्यांनी घाण केली. युरिकोटेलिझम मोड आहे. डेझर्ट टेरेस्ट्रियल ॲनिमल मध्ये ही मेकॅनिझम आहे काही ठिकाणी. ह्युमन मध्ये युरिक ऍसिड एक्सक्रिशन ट्युब्युलर सिक्रिशन मध्ये होतं, अल्ट्राफिल्ट्रेशन मध्ये नाही. पुढे बघूच आपण हे. युरिक ऍसिड बनवण्यासाठी भरपूर एनर्जी लागते. व्हाईट पार्ट ऑफ फिकल मॅटर ऑफ बर्ड्स अँड लिझार्ड कन्सिस्ट ऑफ युरिक ऍसिड. जे फिकल मॅटर बर्ड्स मध्ये किंवा लिझार्ड मध्ये आहे त्यातला पांढरा भाग म्हणजे युरिक ऍसिड असतं. वेस्ट इज अलाउड टू स्टे इन क्लोका वेअर वॉटर इज रिअब्सॉर्ब्ड. त्या क्लोकामध्ये वेस्ट आणलं जातं, तिथून वॉटर रिअब्सॉर्ब केलं जातं आणि मग ते थिक पेस्ट किंवा पॅलेटच्या फॉर्म मध्ये, फिसेसच्या फॉर्म मध्ये बाहेर टाकलं जातं. लँड स्नेल्स, रेप्टाइल्स म्हणजे लँड रेप्टाइल्स, बर्ड्स, टेरेस्ट्रियल इन्सेक्ट, लिझार्ड, स्नेक्स हे सगळे युरिकोटेलिझमची प्रोसेस फॉलो करतात. हे युरिकोटेलिझमची प्रोसेस फॉलो करतात. काही ॲनिमल्स मध्ये ड्युअल मोड असतो एक्सक्रिशनचा. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला देतोय मी. अर्थवर्मला ज्यावेळी वॉटर अवेलेबल असेल त्यावेळी तो अमोनोटेलिझम फॉलो करतो आणि वॉटर अवेलेबल नसला, टेरेस्ट्रियल हॅबिटमध्ये राहिला की युरिओटेलिझम फॉलो करतो. प्रॉन, लंगफिश, आफ्रिकन टोड, जेनोपस टोड, फ्रॉग, क्रोकोडाईल हे ड्युअल मोड फॉलो करणारे ॲनिमल्स आहेत. जसं टॅडपोल आहे, लार्वा जो आहे फ्रॉगचा तो अमोनोटेलिझम फॉलो करतो आणि ॲडल्ट फ्रॉग जो आहे तो युरिओटेलिक असतो. काही इतर मेकॅनिझमचा विचार आपण करू. गॉनोटेलिक ॲनिमल्स.
Animals which excrete nitrogenous waste mainly in the form of guanine are called as gonotelic, and phenomenon is called as gonotelism. Scorpion, spider, विंचू, कोळी हे ॲनिमल्स गॉनोटेलिझमची मेकॅनिझम फॉलो करतात. पेंग्विन सारखा बर्ड सुद्धा यामध्ये एक्झाम्पल आहे. Guanine is formed as intermediate during uric acid synthesis in uricotelic animals. तर हे जे एक्झाम्पल आहेत हे ग्वानोटेलिझमचा मोड फॉलो करणारे एक्झाम्पल असे आहेत. विंचू, कोळी हे ॲनिमल्स ग्वानोटेलिक आहेत. In spider, scorpion, inosonic pathway terminate guanine formation. Next mode is aminotelic. आपण पूर्वी आमोनो, आता इथं aminotelic mode of excretion. Animals which excrete directly amino acids, these are called as aminotelic animals. बाकीचे काय करतात, एक्सेस अमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन करून फक्त अमोनो ग्रुप किंवा अमोनिया बाहेर वेगवेगळ्या प्रकारे टाकतात. पण काही ॲनिमल्स मात्र एक्सेस अमिनो ॲसिड डायरेक्ट कुठलंच कन्व्हर्जन न करता बाहेर टाकतात. त्यांना म्हणायचं aminotelic animals. Phyla, Inio, some echinoderms like starfish, Holothria, sea cucumber असे animals direct amino acid excrete करतात. त्याचबरोबर आता वेगवेगळे मोड आपण स्टडी केले. एक्सक्रीशनचे वेगवेगळे मोड्स आपण स्टडी केले. आता प्रत्येक किंवा ॲनिमल्स वेगवेगळ्या ॲनिमल्स मध्ये एक्सक्रीशनच्या प्रोसेस साठी जे ऑर्गन्स आहेत तेही वेगवेगळे आहेत. कोणत्या ॲनिमल्स मध्ये कोणते ऑर्गन्स एक्सक्रीशनच्या प्रोसेस साठी यूज केले जातात इथं आपण पाहूया. जसे प्रोटोझोन्स आहेत, पोरीफेरा आहेत, सिलेंट्रेटा आहेत, यांच्याकडे कुठलाही एक्सक्रीटरी ऑर्गन नसतो. देर इज नो स्पेशल एक्सक्रीटरी ऑर्गन. अँड दीज वेस्ट कंपाउंड्स, नायट्रोजनस वेस्ट आर रिमूव्ड बाय सिंपल डिफ्युजन फ्रॉम बॉडी सरफेस. प्रोटोझोन्स मध्ये, सिलेंट्रेट मध्ये, पोरीफेरा यामध्ये कुठलाही एक्सक्रीटरी ऑर्गन नसल्यामुळं सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं, बॉडी सरफेस मधून सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं वेस्ट कंपाऊंड बाहेर टाकले जातात. त्यानंतर प्लेटी हेल्मिंथस प्लॅनारिया, फ्लॅटवर्म्स, त्यांच्यामध्ये फ्लेम सेलचा उपयोग, फ्लेम ज्योत, त्या फ्लेम सेलच्या मदतीनं एक्सक्रीशन केलं जातं. असले हेल्मिंथस जसं जंत आहेत, एस्कॅरिस आहेत, याचे कॅनॉल सेल्स आहेत, लॉन्जिट्युडनल ट्यूब्स त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत. ॲनिलिडा, अर्थवर्म, नेफ्रिडिया, सेप्टल नेफ्रिडिया त्यांच्यामध्ये एक्सक्रीशनच्या प्रोसेस साठी असतात. आर्थ्रोपोडा, काहींमध्ये ग्रीन ग्लँड्स आहेत, काहींमध्ये अँटिनरी ग्लँड्स आहेत.
कॉक्रोच सारखा जर आर्थ्रोपोडाचा मेंबर पाहिला तर त्याच्यामध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स एक्सक्रिशनच्या प्रोसेसमध्ये काम करतात. मोलस्कामध्ये किडनीज आहेत. वर्टिब्रेटा किडनी आणि स्किन आहेत. मराइन फिश मध्ये गिल्स इलिमिनेट सॉल्ट ग्लँड्स, लिव्हर, लंग्स असे अनेक एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये. आपल्यामध्ये महत्वाचे एक्सक्रिटरी ऑर्गन्स कोणते याचाही विचार आपण करणार आहोत. आपल्या सलायवरी ग्लँड सलायवा सिक्रीट होतो, त्याच्यातून काही कंपाऊंडचा एक्सक्रिशन होत आहे. आपल्या लार्ज इंटेस्टाइन मधून काही सॉल्टचं एक्सक्रिशन होत आहे. आपल्या किडनी तर मेन एक्सक्रिटरी ऑर्गन्स म्हणून आपण विचारात घेतोय. लिव्हर मधून बाईल पिगमेंट्स एक्सक्रीट केले जातात. लंग्स मधून CO2 मेटाबॉलिक वॉटर होलाटाइल सबस्टन्सेस एक्सक्रीट केले जातात. स्किन मधून स्वेटिंगच्या प्रोसेस मध्ये एक्सक्रिशन केलं जातं. असे अनेक एक्सक्रिटरी ऑर्गन्स ह्युमन मध्ये आहेत. यांच्या पैकी काही जणांचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. लिस्ट NCERT प्रमाणे पुन्हा पहा. प्रोटोनेफ्रिडिया, फ्लेम सेल्स, प्लेटीहेल्मिंथस, रोटिफायर, सम ॲनिलिड्स, त्यानंतर सिफॅलोकॉर्डेट आहेत. नेफ्रिडिया ॲनिलिडामध्ये आहेत. माल्फिजियन ट्युब्युल इन्सेक्ट मध्ये आहेत. अँटिनरी ग्लँड्स, ग्रीन ग्लँड्स आहेत. क्रुस्टॅसियन प्रॉन मध्ये आहेत. किडनीज हायर ॲनिमल्स मध्ये किडनीज मेन एक्सक्रिटरी ऑर्गन